बांधकाम कामगार योजना। आता बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार 40,000 रुपयाच्या किमतीचा लॅपटॉप मोफत। मित्रांनो, आजही बांधकाम कामगार हा शब्द अनेकांच्या मनात आल्यावर एक प्रकारची कमीपणाची भावना निर्माण होते। मात्र हेच कामगार आपल्या समाजाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। त्यांच्या कठोर श्रमामुळे आणि शहरांचा आणि गावांचा चेहरामोहरा हा बदलत असतो। या कामगारांची मुले शिक्षण घेऊन पुढे जावेत, त्यांनाही संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनानं एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे, ती म्हणजेच बांधकाम कामगार लॅपटॉप योजना। मित्रांनो, याची अपडेट माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही बांधकाम मजूर आहात आणि आपल्या या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अद्यापही आपल्या या YouTube चॅनलला मित्रांनो सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या या YouTube चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा, अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। आता नेमकी अपडेट काय आहेत, हा लॅपटॉप कसा मिळणार हे आपण पाहूया। तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, प्रत्येक योजनेचा काहीतरी हेतू असतो, म्हणजेच बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी डिजिटल साधन म्हणजेच लॅपटॉप मोफत उपलब्ध करून देणे। सध्याच्या काळात शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय, मात्र गरिबी श्रमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप सारखे उपकरण घेणं परवडू शक्य नाही। म्हणून शासनाकडून अशा विद्यार्थ्यांना अंदाजे 40,000 रुपये किमतीचा लॅपटॉप आता मोफत दिला जाणार आहे। तर या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे? मित्रांनो, सर्वप्रथम आपण पात्रता काय आहेत हे पाहूया। अर्जदार विद्यार्थ्याचे पालक हे बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावे, विद्यार्थी 10वी परीक्षा उत्तीर्ण असावा आणि हा विद्यार्थी सध्या 11वीत सायन्स, इंजिनिअरिंग किंवा मेडिकल शाखेत त्या विद्यार्थ्याचं शिक्षण हे चालू असावं आणि 10वी मध्ये किमान 50% गुण या विद्यार्थ्याला असणं गरजेचं आहे। पालकाचे वार्षिक उत्पन्न हे 6 लाख रुपयापेक्षा कमी असावे। असेच विद्यार्थी, असेच बांधकाम मजूर या योजनेसाठी पात्र असतात। तर आता अर्ज प्रक्रिया कशा आहेत? संबंधित बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयातून अर्जाचा फॉर्म घ्यावा। फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक वाचावी, माहिती व्यवस्थित भरावी। अर्जासोबत लागणारी जी कागदपत्र असेल ती व्यवस्थित जोडावी। शाळेचा बोनाफाईड दाखला, कामगार नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड हे विद्यार्थ्याचे किंवा पालकाचे, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, पूर्ण अर्ज संबंधित कार्यालयात वेळेत हजर सादर करायचा आहे। अधिकाऱ्याकडून अर्जाची पडताळणी झाल्यानंतर मात्र विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरित केला जाईल। आता त्याचबरोबर या योजनेचे काही फायदे आहेत, ते फायदे सुद्धा पाहूया। विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अत्यावश्यक असलेला लॅपटॉप मोफत मिळतो। ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या आधारित शिक्षणाची संधी ही उपलब्ध केल्या जाते। ऑनलाईन अभ्यासक्रम, प्रोजेक्ट कामं, डिजिटल कौशल्य आत्मसात करण्यास मदत होते। पालकावरील आर्थिक भार हा कमी होतो। आधुनिक शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांचा सहज परिचय होतो। त्याचबरोबर बांधकाम कामगार लॅपटॉप योजना ही फक्त एक योजना नसून जे आपला समाज आहेत, बांधकाम मजूर आहेत, श्रमिक वर्गाच्या मुलांना दिलेली एक महत्त्वाची उत्तम संधी आहे। त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून सरकारने उचललेलं एक महत्त्वाचं आणि कौतुकास्पद असं हे पाऊल आहे। जर तुमच्या कुटुंबातील विद्यार्थी या योजनेत पात्र असतील तर विलंब न करता, वेळ न लावता त्वरित अर्ज करावा, या उपयुक्त योजनेचा लाभ घ्यावा। तसेच मित्रांनो, बांधकाम मजूर जे आहेत या मजुरांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे जवळपास 32 प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ राज्य सरकारकडून मित्रांनो दिला जातो। मग आता ही लॅपटॉप जी योजना आहे, या गरिबांचे, या श्रमिकांची मुलं सुद्धा चांगले सुशिक्षित व्हावे, त्यांनाही चांगलं ज्ञान मिळावं, त्यांची चांगली प्रगती व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललं असून या बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी आता लगभग 40,000 रुपयापर्यंतचे लॅपटॉप आहेत। हे लॅपटॉप मित्रांनो फ्रीमध्ये मिळणार आहेत। मग आता यासाठी महत्त्वाचा एक असा उद्देश आहे की जे बांधकाम मजूर आहेत, हा मजूर महाराष्ट्रातीलच रहिवासी असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या बांधकाम कामगारांची जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल जिवंत म्हणजेच ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने एक महत्त्वाचं पाऊल सुद्धा उचललं। ते पाऊल असं आहे की जे 90 दिवसाचं फॉर्मेट होतं, या फॉर्मेटमध्ये आता बदल करण्यात आला असून अद्यापही यावर कुठल्या प्रकारचा GR सदृश अजून लागू करण्यात आलेला नाही। त्यामुळं तुम्हाला तुमचा अर्ज हा रिन्युअल करायचा असेल तर तुम्ही ग्रामीण भागात असेल तर अद्यापही तुम्ही ग्रामीण भागातील जो ग्रामसेवक असेल, या ग्रामसेवकचे 90 दिवसाच्या फॉर्मेटवर सही शिक्का घ्यायचा आहे। ग्रामपंचायतचा सही शिक्का हा खरा आणि ओरिजिनल घेतला म्हणून ग्रामपंचायत म्हणून तुम्हाला एक पावती सुद्धा घ्यायची आहे। ती पावती आणि ती लेटर तुम्हाला ऑनलाईन करते वेळेस मित्रांनो अपलोड सुद्धा करायचं आहे। आणि जे ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायत म्हणून जे आवक जावक रजिस्टर असेल त्याची सुद्धा तुम्हाला एक झेरॉक्स घेऊन ज्या दिवशी तुमचं
व्हेरिफिकेशन असेल, व्हेरिफिकेशनच्या दिवशी मेन ऑफिसला तुम्हाला ही संपूर्ण कागदपत्र सुद्धा हजर करायचे आहेत, जेणेकरून तुमचा अर्ज हा रिजेक्ट होणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगार आहात, तुमच्या मुलांनाही फ्रीमध्ये 40,000 रुपयापर्यंतचे जे लॅपटॉप आहे ते लॅपटॉप घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्ही तात्काळ अर्ज करू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन आहे, त्यामुळं या प्रक्रियेला थोडा वेळ सुद्धा लागू शकतो, विलंब सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे तात्काळ तुम्ही लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया करायची आहे. तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे. अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे. वाट पहा पुन्हा एका नवीन व्हिडिओची, नवीन व्हिडिओची.